16 ते 20 तारखेपर्यंत चाळीसगावला आहे शिव महापुराण कथा। आणि तुम्हाला माहिती मी आता चाळीसगावला चाललाय, माझ्यासोबत आहे देवेश दादा। सो हे गाइस, आता आम्ही रेल्वे स्टेशनवरून निघून आले होते आता मालेगाव रोडवर। तर ती जी कथा होणार आहे ती होणार आहे मालेगाव रोडवर। वाटतच नाही की पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात कथा होते। ज्यांनी या कथेचं आयोजन केलेलं आहे ना, म्हणजे जे मुख्य आहे ना, तर ते इथले खासदार आहे उन्मेष दादा पाटील। तिथून तर इथपर्यंत हे जेवढे कलर तुम्हाला दिसत असतील ना, हे सर्व पंत्या आहे आणि पंत्यांनी ते काही प्रोजेक्ट तयार करणार आहे ह्या साईडला। गाईस, तर हीच ती जागा होती जिथे शिवमहापुराण कथा होणार आहे 16 ते 20 जानेवारी 2024 पर्यंत नजर जाईल लाइटिंग। इथे पण जिथपर्यंत नजर जाईल लाइटिंग हे चेक करा गाईस, काय सुंदर दिसतंय यार वरती झुंबर। जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाइस, एक आनंदाची बातमी खूप की ना, आपल्या जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा होते शिव महापुराण कथा। ती होते चाळीसगावला आणि खूप छान वाटते की एका महिन्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्यात आपल्या जळगाव जिल्ह्यातच होते। नवीन वर्षाची सुरुवात काही आपण चांगल्या गोष्टीने करू शकतो, म्हणजे की 16 ते 20 तारखेपर्यंत चाळीसगावला आहे शिव महापुराण कथा। आणि तुम्हाला माहिती मी आता चाळीसगावला चाललाय, माझ्यासोबत आहे देवेश दादा। तिथे यासाठी चाललेलं आहे गाईस की मतलब बघू आपण चाळीसगाव पासून तर ते पंडाल असणार आहे ते किती दूर आहे आणि तिथे आजूबाजूला राहायला काही जागा असेल का नाही, कारण की माझ्याकडे कॅमेरा वगैरे सर्व असेल तर मला चार्जिंग वगैरे करायला आणि गाईस मला एडिटिंगसाठी कमीत कमी 2 तास तरी पाहिजे असतील। ते पंडालमध्ये बसून ब्लॉग सुद्धा अपलोड होणार नाही, त्यामुळे ना म्हटलं आजूबाजूला जाऊ, तिथे बघू पंडालच्या एरियामध्ये तिथे कुठे हॉटेल वगैरे असेल 4-5 किलोमीटरवर, तिथे आम्ही एक रूम घेऊन घेऊ, छोटी रूम भेटली तरी चालेल। फक्त आम्ही तिथे काय करू, दुपारी 12 वाजता निघू त्या रूम मधून, तर पंडालमध्ये आम्ही पोहोचून जाऊ। मग लगेच पोहोचल्यानंतर आम्ही डायरेक्ट रात्रीच 4 वाजता येऊ, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट 4 वाजता आम्ही परत रूमवर येऊ। आम्ही रात्रभर तिकडेच थांबणारे, सेवा वगैरे करू। सेवाचा चान्स भेटला तर आता ते बघावं लागेल सेवाचं वगैरे कसं आहे, त्यासाठी आता आम्ही चाललेले चाळीसगावला। तुम्ही पण चला गाईस। परवा गल्लीमध्ये होती कळश यात्रा, जी अक्षदा आपल्याला अयोध्यावरून भेटलेली आहे ना, त्याची कळश यात्रा होती आणि खूप मजा आली। तर गाईस, जायच्या आधी पोटभर पराठे खाऊन घेऊ मग जाऊ, कारण की माहिती नाही दुपारी किती टाइम लागेल जेवायला आणि ते पंडाल किती दूर आहे चाळीसगाव पासून, त्यासाठी आधी नाश्ता करून घेऊ पोटभर। मग कसं दिवसभर काही खाल्लं नाही तरी चालेल। काही चला, माझा नाश्ता झालेला आहे, सॉरी जेवण म्हणत होता। बाय बाय, येतो आता। पुढचे 4-5 दिवस आम्ही चाळीसगावलाच राहणार आहे डायरेक्ट। मग हा एवढा अपडाऊन करू आम्ही। मम्मी म्हणते अपडाऊन भाई नाही होणार, हॉटेल बघून तिकडे रूम बघू ना दिवसभरासाठी कमी याच्यात। जसं बठिंडाला होतं ना की 50-100 रुपयामध्ये हॉटेलची बुकिंग होऊन जातं, ते तुम्ही राहा दिवसभर 50-100 रुपयामध्ये, म्हणजे एवढं मोठं हृदय होतं त्या लोकांचं। आता बघू चाळीसगाववाले कसे करतील। सो हे गाईसचा आहे ना, माझा नाश्ता वगैरे झाला होता आणि ना मी गल्लीतून आता आलेला आहे रेल्वे स्टेशनवर। माझ्यासोबत आहे देवेश काका। ॲक्च्युली आहे ना, अशा देवाधर्माच्या टाईमाला हा माझ्यासोबतच असतो आणि आम्ही दोघी सोबतच असता। म्हणजे मागच्या वेळेस शिव महापुराण कथा जळगावमध्ये झाली होती तेव्हा आम्ही सोबतच होते, पूर्ण 7 दिवस आम्ही तिथे होते। आता पण 5 दिवस आम्ही इथेच आहे। तर चला, आता 10:09 आहे ट्रेन चाळीसगावसाठी। जाऊ चाळीसगावला आणि बघू कुठे ती कथा। गाईस, रेल्वे स्टेशनवर पण नवीन पायऱ्या बनताय बघा ब्लॅक कलरच्या। आधी भाई सटकून जायचे, ते लोखंडाचं काहीतरी लावलेलं होतं त्याच्यावरून। हा ना, डायरेक्ट डोकंच फुटेल, पायरीचं टोकतं बघा ते। आम्हाला येऊन 1 मिनिट झाला आणि तेवढा ट्रेन येऊन गेली। बरं झालं आम्ही टायमावर पोहोचले। यार इथे तर शेवटपर्यंत एसीचे डब्बे जनरलचे पुढे असतील, शेवटी तर पुढे। एक काम करू, इथे चढू आणि पुढे जाऊ आपण, नाही तर ही सुटून जाईल आपल्या हातून। चल पड, तू पड, हा याच्यात घुस। कसा पडतोय दादा? भाई गाईस, हे जनरलच्या बोगीचं हेच काम असतं की ना, मागे पुढे पडावं लागतं। गाईस, तर फायनली आम्ही पोहोचलेले आता चाळीसगाव जंक्शनला। इथे रेल्वे थांबलेली आता आणि आम्ही उतरलेले। आता ते चेक करतोय कुठे जायचंय म्हणून। आलेलं आहे का माहिती का कुठे जायचंय?
चाळीसगावमध्ये फक्त ठिकाण समजलेलं आहे आपल्याला. आता आपण त्याचं बाहेर गेल्यावर त्याचा पत्ता आपल्याला बरोबर मिळणार आहे. आपण आता त्या मार्गाने मार्गक्रमण करू. चला मग आता निघूया आधी रेल्वे स्टेशनच्या बाहेर. नाश्ता झाला होता तुझा? माझा नाश्ता नाही झालेला. नाही करायचं तुला? नाही. का बरं नाही? आज का बरं नाही? चहा बस. असं मी चाळीसगावमध्ये पहिल्यांदाच फिरतोय, कारण की आधी तर मी चाळीसगावला आला होता तेव्हा बाईकवर आला होता, तेव्हा तर काही फिरणं झालं नाही. बट असं पायी मी पहिल्यांदा फिरतोय. आम्हाला एक बोर्ड तरी दिसून जायला पाहिजे की शिवमहापुराण कथा होणार आहे इथे ह्या रोडवर. तो रोड माहिती आहे, पण आता इथून कसं जायचं त्या साईडला ते विचारावंच लागेल कोणाला ना कोणाला. सो हे गाईस, आता आम्ही रेल्वे स्टेशनवरून निघून आले होते आता मालेगाव रोडवर. तर ती जी कथा होणार आहे ती होणार आहे मालेगाव रोडवर. चाळीसगावमध्ये येऊन तुम्हाला यावं लागेल मालेगाव रोडवर, तिथे ती शिवमहापुराण कथा होणार आहे. आणि मे बी पार्किंग तर खूप आधीच असेल आणि इथून चालून जावं लागेल. आता मी जिथे उभे तिथून 1 किलोमीटर आहे जिथे पंडाल उभारण्यात येते ना, म्हणजे शिवमहापुराण कथा जिथे होणार आहे ना, तर 1 किलोमीटर आहे इथून. बघू आता किती वेळ लागतो. आम्ही तर पायी म्हणताय, पायी जाऊ. पण गरम खूप भयंकर होतं यार, थंडीमध्ये पण गरम होतंय. बघू मला तर वाटतं ना, हां हे जे रोड आहे ना जे भरलेले असतील ना, 5 दिवसानंतर मजा येईल एकदम. 5 दिवस यार कथा होते जळगाव, म्हणजे वाटतच नाही की पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात कथा होते. गाईस तर आम्ही फायनली त्या ठिकाणी पोहोचलेले जिथे होणार आहे आपली शिवमहापुराण कथा. तर बघा हे ते ग्राउंड आहे जिथे शिवमहापुराण कथा होणार आहे. आणि आता टोटली ना इथे प्लेन करण्यात येत आहे. बुलडोजर फिरवत आहे, तिथे बुलडोजर आहे ते फिरवत आहे. आणि त्या साईडला काम सुरू पण झालेलं आहे पंडालचं. ते आपले छोटे टेंट असतं ना ते. आणि मेन पंडाल डोंट नो कुठे ते नाही माहिती, तिथेच असेल नाही तर इथे. बाई इथं प्रॉपर एकदम चाळीसगावमध्ये. मला तर वाटलं होतं चाळीसगावपेक्षा 10 किलोमीटर तरी दूर जावं लागेल, मग असं थोडं शेता वगैरे मध्ये असेल. पण नाही, बरं झालं चाळीसगावमध्ये. आता आजूबाजूला कसं भेटूनच जाईल कोणती लॉज किंवा हॉटेल वगैरे, तर आम्ही थांबू शकता. किंवा जर कोणी ओळखीचे असले तर त्यांच्या घरी पण लगेच जाऊ शकतो. मला आहे ना हे जे मागे काम सुरू आहे हे बघून आहे ना आपल्या बडेजटाधरी महादेवची आठवण आली, जिथे जळगावमध्ये म्हणजे कानडदा रोडला जिथे शिवमहापुराण कथा झाली होती ना, तिथली आठवण आली मला हे सर्व काही बघून. ज्यांनी या कथेचं आयोजन केलेलं आहे ना, म्हणजे जे मुख्य आहे ना, तर ते इथले खासदार आहे उन्मेष दादा पाटील. तर त्यांनी ही कथा घडवली. चाळीसगावची कथा पेंडिंगवर होती की म्हणे भेटेल तर 2 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर, ते काहीच नाही माहिती होतं. पण मध्ये मुंबईची जी कथा होती ना 16 ते 20 तारखेपर्यंत, आता जानेवारीमध्ये ती कॅन्सल होऊन यांना चान्स भेटला, तर यांनी लगेच हो बोललं. त्यासाठी म्हणून हा चान्स यांना भेटला. महादेवांना ना यांच्याकडून घडून घ्यायची होती ही कथा 16 ते 20 तारखेपर्यंतची, म्हणून ही चाळीसगावमध्ये. आणि चाळीसगावला आहे ना खूप छान मजा येणार आहे. जळगावला जसा आनंद घेतला त्याच्यापेक्षा जास्त आनंद घ्यायचा आम्ही आता प्रयत्न करू. आणि तुम्हाला पण माहिती गाईस, 22 तारखेला आपले भारताचे राजा अयोध्याला पुन्हा येत आहे. अयोध्यामध्ये ते विराजमान होणार आहे त्यांच्या महलमध्ये, खूप मोठ्या महलमध्ये. आणि त्याचसाठी तो जो इव्हेंट असणार आहे 22 तारखेचा, तर त्या इव्हेंटसाठी ना इथे सुद्धा तयारी केली जाते. तर बघा तिथून तर इथपर्यंत हे जेवढेही कलर तुम्हाला दिसत असतील ना, हे सर्व पंत्या आहे. आणि पंत्यांनी ते काही प्रोजेक्ट तयार करणार आहे ह्या साईडला, किंवा आय थिंक प्रभू श्रीरामांचं चित्र काढतील किंवा अयोध्या बनवतील ह्या पंत्यांनी. मग ते सर्व दिवे लावतील. बघा कथा सुरू होण्यासाठी अजून 5 दिवस बाकी, आणि सेवेकरी पण यायला सुरुवात झालेली. इकलेच आहे का काकू तुम्ही? चाळीसगाव. आज संध्याकाळपासून सुरुवात आहे का मग? काल रंगवले, रात्री रंगवले. अच्छा, रंगवले. हां, आणि आज आहे ना, आज म्हणजे आता ते भरून ठेवा. मी तिथं जसे त्यांनी आम्हाला हे दिलं बॉक्समध्ये आम्ही आमच्या हाताने टाकू. अच्छा, ते दाखवून देते त्याप्रमाणे आम्ही कसं 22 जानेवारी. मग दिवे रोज दिवे लावतील का त्याच्यामध्ये? गाईस तर हीच ती जागा होती जिथे शिवमहापुराण कथा होणार आहे 16 ते 20 जानेवारी 2024.
आणि आता आम्ही इथून तर जात आहे, तिथं तर काय थांबून काही करू पण शकणार नाही ना, काही सेवेसाठी आहे. सेवेची लाईन लावायला आता आम्ही चाललेले उन्मेष दादा पाटील यांच्या ऑफिसमध्येच ना, बरोबर ना. तर ते म्हणे इथे जे बसलेले होते ते बोलले की तिथे जा म्हणे, जे सेवेचं काही आहे ना ते तिथूनच तुम्हाला म्हणजे ऑपरेट करता येईल. सो हे गाईस, आता होतो आम्ही उन्मेष दादा पाटील यांच्या ऑफिसमध्ये आणि ना आम्ही तो सेवेचा जो फॉर्म होता तो ऑनलाईन भरायचा होता. तर आम्ही इथे तो फॉर्म भरलेला आहे आणि तसंच आम्हाला कॉल येणार आहे की तुम्ही या दिवशी या, पासेस तुमची रेडी आहे, सेवेसाठी तुम्ही येऊ शकता. तर बस मग आता आम्हाला जेव्हा बोलवणं येईल मग तेव्हा आम्ही इथे येऊ ते पासेस घेण्यासाठी. पण आता आम्ही जळगावसाठी निघतो आहे, 3:30 वाजता ट्रेन आहे जळगावसाठी. बस मग आज तेवढं 40गावपर्यंत होतं, आम्ही आता पुन्हा चाललेलो. खूप लोक मला कमेंट करत होते की ना म्हणे 40गावला कथा होणार, म्हटलं मला तेव्हा संध्याकाळीच कळलं होतं, पण मी ते कमेंट देऊ नाही शकला, थोडा कामात असल्यामुळे. तेच कळस यात्रा वगैरे थोडं मग त्यामुळे म्हटलं मला तेव्हा समजलं होतं. सगळेजण कमेंट करते 40गावला कथा आहे. थँक्यू, मला पण माहिती पडलं. पण आता मी तुम्हाला माझ्या थ्रू दाखवून दिलं की कुठे कथा होणार आहे आणि इथे येऊन ऑफिसमध्ये येऊन आम्ही तो आता फॉर्म वगैरे भरलेला आहे. जर तुम्हाला सेवा करायची असेल तर 40गावला तुम्ही दादा पाटील यांच्या ऑफिसमध्ये येऊन तो फॉर्म भरू शकतो सेवेसाठी. गावामध्ये होते आता मी बस स्टँड समोर नाश्ता करायला, म्हणजे आता जेवणाचा टाईम आहे पण नाश्ता करताय आम्ही, कारण की जेवण कुठे करणार आहे, लगेच 3:30ला ट्रेन आहे. हो आलवडा. तर चला परत रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे 40गावच्या आणि आता येणारच आहे बस. आता 3:42ला गाडी येते. मला असं वाटतं हे सगळे का जळगावलाच जाणार आहे. यार केवढी गर्दी आहे, सगळे मेमोमध्ये चढतील का आता. सो हे गाईस, फायनली आम्ही पोहोचलेले आता जळगावला. ॲक्च्युली मी ट्रेनमध्ये काही ब्लॉग बनवला नाही, मस्त झोप घेतली यार, कारण की ना क्रिकेटची प्रॅक्टिस चालू आहे. आमच्या समाजाच्या लीग्स आहे ना, भावसार समाजाच्या, त्यामुळे क्रिकेटची प्रॅक्टिस सकाळी लवकर उठावं लागतं. झोप नाही झाली, झोप घेतली, क्रिकेटची झोप म्हणते, थोडी झोप घेतली. आणि आम्ही ना त्यांना कुठे गाडी लावली होती माहिती का, इथे अंधे सेंट्रलच्या पार्किंगमध्ये. तिकडं काही भरोसा नाही, केवढ्यामध्ये जावं लागतं, परत काढताना त्रास. मग इथे कशी पार्किंग असते इथे लावून दिली आहे ना आपली गाडी. आहे. चल आले तर पिक्चर पाहून घेऊ. नक्कीच. चल लाव गाडी परत. गाईस, तर आता आहे ना मला संध्याकाळी म्हणजे जेव्हा अंधार होईल ना तेव्हा मला इथे पण जायचं आहे आपल्या जुन्या गावामध्ये. तिथे खूप भारी लाईटिंग लावलेली आहे यार 22 तारखेसाठी, आणि रांगोळी पण काढलेली, ऑइल पेंट रांगोळी. तिथे पण जायचं आता. घरी गेल्यावर फ्रेश वगैरे थोडा आराम वगैरे करेल, मग जाईल मी तिथे. तर गाईस, आता वाजलेले रात्रीचे 8:30 आणि ना आम्ही आलेले जुन्या गावामध्ये. बिकॉज गाईस इथे अख्ख्या जुन्या गावामध्ये लागलेली लाईटिंग आणि खूप सुंदर लाईटिंग, पण हे आता सुरू नाही आहे. आणि ऑइल पेंट रांगोळी पण काढलेली आहे, एकदम भारी आहे. माझ्यासमोर एवढी भारी रांगोळी काढलेली आहे ना, तुम्हाला दाखवतो. म्हणजे ऑइल पेंट रांगोळी ते चेक करा गाईस, काय सुंदर आहे यार ही रांगोळी ऑइल पेंटवाली. बघा इथे हत्ती, इथे हत्ती, इथे कमळाचं फूल, तिथे हात जोडलेले आणि लिहिलेलं आहे स्वागतम. आणि गाईस लाइटिंग सोबत झुंबर पण लागलेले. बघा काय मस्त सजवताय यार हे सर्व. त्या दिवशी काय भारी वाटेल, म्हणजे एकदम सजवलेलं, लाइटिंग वगैरे लागलेली, वरतून मिरवणूक निघणार आहे यार. किती सुंदर दिवस येतो सर्वांसाठी. रांगोळी वगैरे काढलेली इथे मस्त. ह्या ज्या रांगोळी ना या फुलांच्या काढलेल्या आहे, वेगवेगळे फुलं आहे आणि बाजूला पण फुलं आहे. आणि ही तर एकदम मोठी बाई. तर फायनली लाइटिंग लागलेली आणि अचानक लागलेली आहे, लाईट आलेली आहे. तुम्हाला दाखवतो, एवढं सुंदर दिसतंय ना भाई. इथून पण जिथपर्यंत नजर जाईल लाइटिंग, इथे पण जिथपर्यंत नजर जाईल लाइटिंग. हे चेक करा गाईस, काय सुंदर दिसतंय यार. वरती झुंबर किती सुंदर दिसतं भाई. रांगोळी किती सुंदर दिसते भाई, काय सुंदर दिसतंय यार हे सर्व काही. इथे एवढं सुंदर आहे तर विचार करा गाईस, अयोध्या किती सुंदर आता सजलेली असेल. आणि अयोध्याला तर जानेवारीपासूनच सजवायला सुरू करून दिलं होतं भाई. पूर्ण अयोध्याला सजवताय गाईस, पूर्ण पेंटिंग वगैरे करताय प्रभू श्रीरामांचे. रामायणमध्ये जे जे घडलेले आहे त्याचे सर्व पेंटिंग्स तिथे असे फुटपाथवर जे आपले वॉल असताना, भिंती असताना, तिथे सर्व पेंटिंग आहे यार. एवढं मस्त वाटतंय ना ते रील्स वगैरे बघून. आणि
खरंच खूप इच्छा होते यार जायची अयोध्याला. आणि गाईस मला असं वाटतं ना, मला अयोध्याला जायचं कॅन्सल करावं लागेल, बिकॉज गाईस तिथे ना हॉटेलचे रेट खूप हाय झालेले. एका दिवसाचे 7,000 रुपये, एका पर्सनचे नाही 3-4 पर्सनचे 7,000 रुपये, तर खूपच हाय जाते ते. आणि दुसरं पण काही आहे नाही तिथे राहण्यासाठी, तर बघतो यार मी विचार करतो आता अयोध्याचा. ह्या गल्लीमध्ये गाईस जेवढे आता लहान लहान मुलं सगळे ओळखणारे, तिथे काही हे पण बसले होते, आजी पण ओळखत्या. हेच आहे ते. अरे एकटा एकटा खातोय, काय खातोय, काय ते हा काय असतोय रे? सगळे ओळखणारे भाई, सगळे मुलांना नाव देत आहे. आणि ना इथे मुलं मस्त काही कबड्डी खेळताय. यांना आहे ना कशी फिलिंग येते माहिती का, आता जसं लॉकडाऊनमध्ये गल्ली बंद होती, कोणीच येत नाही होते, तसंच यांचा पूर्ण तिथून तर इथपर्यंत रोड पूर्ण बंद आहे. सगळे घराच्या बाहेर येऊन बसलेले, मस्त गप्पा वगैरे मारताय, एन्जॉय वगैरे करताय. सेम त्यांना लॉकडाऊनची फिलिंग येत असेल. तर गाईस मी आहे ना या ब्लॉगला इथे एंड करतो. तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला ते मला कमेंटमध्ये जाऊन नक्की सांगा की किती सुंदर हे ना, भारी वाटतंय ना, एकदम छान, खूप छान, भव्य दिव्य वेगळाच नजारा आपल्याला बघण्यात येतो इथे. अरे ते तर 16 यार, 16 तो वेटिंग डेट आता 22 जानेवारी 16 ते 20 कथा रामरायाचं आहे. आगमन कधी होतं आता ती वाट बघून सगळेजण फक्त बस होतो ना, भविष्यातील 16 जळगावमध्ये साजरा होतो खरंय. आणि आपण याचे साक्षीदार होतोय. आपण जे बघताय ते भव्य दिव्य आहे. आय होप गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. राधे राधे, बाय बाय.